नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये आता इंग्रजी सुरू होणार आहे। शिक्षण रूपांतर धोरण 2026 अंतर्गत शैक्षणिक सत्रापासून केजी पासून इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत। सभागृह नेते सागर नाईक यांनी हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मागील सभागृहामध्ये मांडला होता। सागर नाईक यांचा दावा आहे की इंग्रजी शिक्षणामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना आधुनिक आणि स्पर्धात्मक शिक्षणाची सुविधा मिळणार। मात्र या धोरणाचा विरोधही आता सुरू झालेला आहे। मनसेंनी काही प्रश्न उपस्थित करत असताना यात शिक्षकांची उपलब्धता आणि मराठी शिक्षणावर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे। या मुद्द्यावर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे। हा शिक्षण रूपांतर धोरण किती फायदेशीर ठरणार आहे हे पाहण्याचा हा सविस्तर रिपोर्ट। एसएससीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मीडियम पासून सुरू केल्या। निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतो। खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे। कोपण करण्याच्या शाळेत यांच्याकडे इंग्रजी माध्यमामध्ये शिकवायला शिक्षक नाहीत। काहीतरी पीएम श्री म्हणून संस्था आहे, त्याला तुम्ही चालवायला तर जगभराची कम्युनिकेशनची भाषा कोणती आहे? अगदी इंग्रजी आहे आणि त्यामुळे इंग्रजीच्या शाळा सुरू केल्या म्हणजे मराठीचं काहीतरी आम्ही खूप मोठं काहीतरी नुकसान केले असं होत नाहीये। मागील महासभेमध्ये सभागृह नेते सागर नाईक यांनी शिक्षण रूपांतर धोरण 2026 चा ठराव मांडत असताना आश्वासन दिले होते की मराठी शाळेमधील नवीन सत्रातून केजी पासून इंग्रजी माध्यमाची सुरुवात केली जाईल। त्यांनी सांगितले की या धोरणामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक शिक्षण मिळण्यासाठी मदत होईल। इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। शाळेमध्ये टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यम लागू करण्यात येईल। इंग्रजी वर्ग सुरू करत असताना मराठी भाषेचे महत्त्व कायम राहील याची स्पष्टता काळजी घेतली जाईल। अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मीडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं। या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर केजीची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मीडियमची चालू करणार। आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झालेली मराठी मीडियम ती 10वी पर्यंत तशीच संपून देणार, पण त्या दरम्यान जे मराठी मीडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मीडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही। आता जी शिक्षक तिसरीला शिकवतात त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी, 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी। आता त्याच दरम्यान खूप शिक्षक हे रिटायर देखील होते, पण लोकांची मागणी आहे। अनेक लोकांची खरं तर सीबीएसईची मागणी होती। सीबीएसई मध्ये तर मराठी कंपल्सरी विषय देखील नाही, पण एसएससीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मीडियम पासून सुरू केल्या। निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतो। खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे। आता तर ज्युनियर केजी पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मीडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम करेल। त्यामुळे गोरगरिबांसाठी न्याय देण्यासाठी नाईक साहेबांनी सर्व शाळा इंग्लिश मीडियम करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला। आता ते पुढे अजून चर्चा बाकी आहे, तो मंजूर 100% त्या ठिकाणी होईल। दरम्यान या धोरणावर मनसेने जोरदार विरोध दर्शवलेला आहे। मनसे नेते गजानन काळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी पुरेसे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत का, आणि नसल्यास त्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत। तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार 1ली ते 5वी दरम्यान मातृभाषा म्हणजेच मराठीत शिक्षण देणे अनिवार्य आहे। तसे असताना देखील सत्ताधारी या नियमाचा उल्लंघन करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलेला आहे। इंग्रजीवर भर देत असताना मराठी भाषेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हटले आहेत। म्हणजे हळूहळू मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायच्या, मराठी माध्यमांच्या शाळांना जो शिक्षकांचा पगार दिला जातो तो 50% राज्य सरकार देतं
आणि 50% महानगरपालिका देते. तुम्ही जर या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करता तर सर्वप्रथम आपल्याकडे याच्या संदर्भातली भौतिक सगळी साधनं, तुमच्याकडे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक. म्हणजे मला काल परवाची बातमी आहे की कुठेतरी शाळेतला ते स्लॅब कोसळला, मनीषा विद्यालय वाशी, बरोबर. परिस्थिती ही आहे. अनेक ठिकाणी ठोक मानधनवरचे शिक्षक आहे, 40 विद्यार्थ्यांमागे शिक्षक हवे, तो रेशो अजून नाहीये मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये. आणि भूत काय लागलंय मागे, सभागृहासारख्या ठिकाणी या देशात किंवा या महाराष्ट्रात नवी सगळ्यात जास्त कायद्याचं ज्ञान असलेले बहुधा सागर नाईकच असावेत असं मला वाटतं. त्यांच्या ज्ञानात एक भर टाकतोय. भर सभागृहात सांगतात काय, आम्ही मराठी माध्यमाचे जे शिक्षक आहेत त्यांचं ट्रेनिंग घेऊ आणि त्यांना इंग्रजी माध्यमावरती शिकवायला देऊ. कुठला नियम आहे या राज्यातला? अहो, इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी स्वतंत्रपणे इंग्रजी डीएड केलेला, इंग्रजीत बीएड केलेला आणि प्राध्यापक म्हणून इंग्रजीत एमएड केलेला माणूस लागतो. पण हे सभागृहात खोटं सांगतात, त्याला प्रशासन उत्तर देत नाही. सभागृहाच्या बाहेर पण मीडियामध्ये सांगतात. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे इंग्रजी माध्यमातलं शिकवायला शिक्षक नाही, नाहीतर कोपर करण्याची शाळा ओसड पडली. राज्य सरकारने तुम्हाला मान्यता दिली का त्यांच्या जागी इंग्रजी माध्यमातले शिक्षक भरती करायला? दिलेली नाही. म्हणजे शिक्षक ही पहिली गोष्ट तुमच्याकडे नाही. पण आमचं म्हणणं आहे, ज्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम चालू आहेत, ज्याची पटसंख्या 200च्या वर आहेत, त्या मराठी माध्यमाची शाळा नवी मुंबई मनसे म्हणून आम्ही नवी मुंबईत बंद होऊ देणार नाही. या मुद्द्यावर माजी शिक्षण सभापती आणि इतर तदर्थ समिती सभापती सुधाकर सोनवणे यांनी शिक्षण रूपांतर धोरणाचे समर्थन केले आहे. रबाडे येथील झोपडपट्टी भागात अनेक वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्य करत असलेले शिक्षण महर्षी सुधाकर सोनवणे यांनी हे धोरण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरू शकते असे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या धोरणामुळे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. स्थानिक नेते आदरणीय राज्याचे मंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या स्वप्नातला तो विषय आहे. त्यांना वाटतं की माझा हा जो गावठाण झोपडपट्टीमध्ये राहणारा जो माणूस आहे, या शहरातून तो बाहेर जाऊ नये, तो त्याला परवडेबल अशा प्रकारचं शिक्षण मिळावं, नोकरीची संधी, जीवनामध्ये प्रगतीपथावर जाण्याची संधी. आम्ही ज्यावेळेस ग्लोबलायझेशन स्वीकारलं, लिबलायझेशन स्वीकारलं, प्रायव्हेटलायझेशन स्वीकारलं, त्यावेळेस आमच्यासमोर असलेल्या ज्या संधी आहेत त्या संधी कोणत्या होत्या? मग विदेशामध्ये तुम्हाला मराठी भाषेतनं कम्युनिकेशन करता येणार नव्हतं, मग तुम्हाला हिंदी भाषेतनं कम्युनिकेशन करता येणार नव्हतं. तर जगभराची कम्युनिकेशनची भाषा कोणती आहे? ती इंग्रजी आहे. आणि त्यामुळे इंग्रजीच्या शाळा सुरू केल्या म्हणजे मराठीचं काहीतरी आम्ही खूप मोठं काहीतरी नुकसान केलं आहे असं होत नाही आहे. जे असा कांगावा करतायत त्यांनी तरी दाखवावं ना छातीवर हात ठेवून की आमची सगळी मुलं आम्ही मराठी शाळेमध्ये टाकतो, मराठीचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही कुठल्याही मुलाला त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकणार नाही. एका बाजूला मिशनरीला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवायचं. म्हणजे जो गरीब आहे, जो कष्टकरी आहे, त्याला कुठेतरी चांगली संधी मिळते, ती संधी त्याच्याकडून कशी हिरावून घ्यायची हा कांगावा करणाऱ्याने त्यांना जाऊन पकडावं ना त्या ठिकाणी की मराठी शाळा गेल्या कुठे. मी तुम्हाला जर टक्केवारी सांगितली तर जेवढे सरकारी भूखंड लाटणारे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी सरकारी शाळा ज्या स्टेट बोर्डाच्या होत्या त्या बंद केल्या, इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्डाच्या त्याही बंद केल्या, CBSE आणि ICSE त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. तर त्यामुळे हा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. तुमच्या विचारामध्ये काही जर तुम्हाला सुधारणा करायच्या असतील, एखादा भाग खूपच म्हणजे सोशली बॅकवर्ड आहे, त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली तर त्या मुलांना ते झेपणार नाही आहे. मी आर्थिकदृष्ट्या म्हणत नाही आहे, शेवटी सामाजिक भान मला देखील आहे. मी झोपडपट्टी वसाहतीमध्ये काम करतो आहे, त्यामुळे मी शिक्षण मंडळाचा 4 वर्ष सभापती राहिलेलो आहे, मी महापौर राहिलेलो आहे. तरी माझ्या विभागातल्या दोन्ही शाळा या राज्यभाषेवर चालणाऱ्या आहेत, मराठी भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये चालणाऱ्या आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा ही निश्चितपणे या गोरगरीब कष्टकऱ्यांना एक स्टेप पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. त्यामुळे या
प्रश्नाचं मी स्वागतच करतो. एकीकडे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवून इंग्रजी माध्यम सुरू केले जात आहेत. दुसरीकडे शिक्षकांची उपलब्धता आणि मराठी भाषेची अस्तित्व टिकवण्याच्या मुद्द्यावरून विरोधही होताना दिसून येत आहे. आता शिक्षण रूपांतर धोरण कशा पद्धतीने राबवले जाणार, विद्यार्थ्यांना याचा कितपत फायदा होणार, याच्याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.